पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। सामाजिक न्याय विभागाच्या लोकांना अक्कल आहे का? दुसरा जीआर काढण्याआधीच पहिला जीआर रद्द तरी करा, वडेट्टीवारांची टीका। हैदराबाद गॅझेट संदर्भातील जीआर विरोधात मंगेश ससाणे हायकोर्टात। शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्या हायकोर्टाच्या सूचना, तर अर्ज स्वीकारायचा की नाही या संदर्भात सोमवारी सुनावणी घेऊ, हायकोर्टाचं मत। नवी मुंबईतील ईडब्ल्यूएस घरांच्या घोटाळा प्रकरणी एसआयटी नेमणार, एकनाथ शिंदेंकडून प्रारूप आराखडा त्वरित मंजूर करण्याचेही आदेश। 791 घरं नवी मुंबई पालिकेनं विकासकांकडून घेतलीच नाहीयेत, 1000 कोटींचा गैरप्रकार, विक्रांत पाटलांचा आरोप। दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन, तर 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईमध्ये मोर्चा पार पडणार। आज ओबीसी नेत्यांच्या ऑनलाईन बैठकीमध्ये तारीख निश्चित होणार, भुजबळ ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहण्याची सुद्धा शक्यता। ओबीसींच्या कोर कमिटीच्या नेत्यांची नागपुरामध्ये शनिवारी महत्त्वाची बैठक, आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी या बैठकीचं आयोजन। वडेट्टीवारांच्या नेतृत्वामध्ये होणार बैठक। तर लक्ष्मण हाकेंच्या सभेसाठी लावलेल्या बॅनरला अज्ञातांनी काळं फासलं। गेवराई तालुक्यातील फुरसुंगी फाट्याजवळ लावलेल्या बॅनरला काळं फासलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची बीडच्या गेवराईमध्ये उद्या सभा। कालची भेट ही राजकीय कशी म्हणता? काल 2 बंधू भेटले, ठाकरे बंधूंच्या कालच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। बिनशर्ट म्हणता बिनशर्त 3दा भेटले, केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी मशालीला इंजिनाचं वंगण फासलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीवरून केशव उपाध्यायांची टीका। ठाकरे बंधू एकत्र येण्यावर चर्चा करणार, ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थवरील बैठकीवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे काल काँग्रेससोबत होते, आज मनसेसोबत जात आहेत, काँग्रेसचा मतदार मनसेला स्वीकारणार का याचं काँग्रेसनं उत्तर द्यावं, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। ठाकरे बंधूंबाबत विरोधकांच्या मनात धास्ती, ठाकरे केवळ ब्रँड नाही, ठाकरे विचार आहे, विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांच्याकडून पलटवार। ठाकरेंच्या मुंबईतील आमदार आणि खासदारांची उद्या 11 वाजता मातोश्रीवर बैठक, काल ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर या बैठकीला महत्त्व। भारत-पाक सामन्याविरुद्ध ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार, महिला आघाडीचं रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन, पंतप्रधान मोदींना घराघरातनं सिंदूर पाठवणार, राऊतांची माहिती। अबुधाबीमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळला जातोय आणि हा देशद्रोह आहे, संजय राऊतांकडून ट्विट करत केंद्रावर निशाणा। भारत-पाकिस्तान T20 सामना रद्द करण्यासाठी याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, तर सामना होऊ द्या, आम्ही तो थांबवणार नाही, सुप्रीम कोर्टाची भूमिका। लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुमच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे झळकले तेव्हा कुठे गेलं होतं देशप्रेम? राऊतांनी माझा जावेद माझी बिर्याणी या अभियान हे राबवावं, भाजपच्या नवनाथ वन यांची जोरदार टीका। रोहित पवारांनी सोशल मीडियावर प्रश्न विचारण्यापेक्षा सभागृहात यावं, विषयाबद्दल गंभीर असाल तर सभागृहात या, उत्तर देतो, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा ट्विट करत रोहित पवारांना संवैधानिक सल्ला। देवेंद्र फडणवीसांकडून आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, भागवतांची दूरदृष्टी साधेपणा आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्रोत, ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा। देवभक्ती आणि देशभक्ती हे जरी वेगवेगळे दिसत असले तरी भारतात या दोन्ही गोष्टी एकच, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य, भागवतांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात त्यांचं विधान। संघाच्या 100 वर्षात भागवतांचा कार्यकाळ सर्वात परिवर्तनकारी, मोहन भागवत हे 1970च्या दशकाच्या मध्यात संघाचे प्रचारक बनले, सरसंघचालक यांच्या 75 निमित्त मोदींकडून विशेष लेख। भयमुक्त नाशिकचा नारा देत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा उद्या संयुक्त जनाक्रोश मोर्चा, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार हा संयुक्त जनाक्रोश मोर्चा। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजपासून पुन्हा ऍक्टिव्ह, अजित पवार आजपासून पुन्हा कामाला सुरुवात करणार, 2 दिवसांपासून घशाला त्रास होत असल्यामुळे अजित पवारांनी विश्रांती घेतली होती। राज ठाकरेंनी बाळा नांदगावकरांची सांत्वनपर भेट घेतली, बाळा नांदगावकरांच्या सासऱ्यांचं निधन झाल्यानं सांत्वनपर भेट। संजय निरुपम आज खासदार संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करणार, राऊत देशविरोधी भाषा करत असल्याचा निरुपम यांचा आरोप, तर वर्सोवा पोलिसात आज दुपारी 12 वाजता तक्रार दाखल केली जाणार। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं ट्विटर अकाउंट सस्पेंड, ट्विटरच्या नियमांचा भंग झाल्यामुळे अकाउंट सस्पेंड।
देशभरात SIR राबवण्यासाठी निवडणूक आयोगाची तयारी, तर आता निवडणूक आयोगाकडून अंमलबजावणीसाठी चर्चाही सुरू. निवडणूक आयुक्तांची राज्याधिकाऱ्यांसोबत बैठक. बिहार निवडणुकीनंतर देशभर आता SIRची प्रक्रिया होणार. आमच्या पक्षामुळेच भाजप पक्ष महाराष्ट्रात आला. बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्रामध्ये भाजप पक्ष वाढला. बाळासाहेबांचा त्याग विसरू नका, अरविंद सावंतांचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेची ठाकरेंच्या शिवसेनेला परवानगी. दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार का, याकडेही लक्ष. मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य. विभाग प्रमुखांची यादी जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची नाराजी व्यक्त. पक्षात प्रवेश करताना दिलेल्या वचनांची पूर्तता होत नसल्यामुळे हा आरोप. नाराज पदाधिकाऱ्यांनी घेतली शिंदेंची भेट आणि नाराजी व्यक्त केली. भाजपातून निलंबित झालेले नाना आंबोले यांना शिवसेनेचे शिवडी विभाग प्रमुख पद. नाना आंबोले यांना पद दिल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र नाराजी. संजय राऊत यांची बदनामी केल्याप्रकरणी नारायण राणेंच्या विरोधातील याचिकेवर आज माझगाव कोर्टात सुनावणी. राणेंच्या हजेरीची नोंद घेत न्यायालयानं खटल्याची सुनावणी तहकूब केली होती. अमेय खोपकरांचा कपिल शर्माला इशारा. कपिल शर्मा शोमध्ये अजूनही बॉम्बे असा उल्लेख होतो, त्यामुळे बॉम्बे नाही तर मुंबई असाच उल्लेख करावा, अमेय खोपकरांचं मत. महादेवी हत्याकांड प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी. न्यायमूर्ती पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी. उद्या कोर्ट काही महत्त्वाचे निर्देश देतं का, हे पाहणंही महत्त्वाचं. मुंबईमध्ये पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी. मुंबईच्या समुद्रात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी. हेल्पलाईन 112 नंबरवर अज्ञाताचा कॉल. धमकी येताच मुंबई पोलीस सतर्क. अज्ञात कॉलरचा मुंबई पोलिसांकडून शोध सुरू. शिवडीहून अटल सेतूकडे जाणारा रस्ता खचला. अटल सेतूकडे जाणाऱ्या रस्त्यावर 20 फुटांचा खड्डा. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याशेजारी पोलिसांकडून बॅरिकेडिंग. कौशल्य विभागाच्या संस्थांमध्ये विदेशी कन्सल्टन्सी कंपन्यांना नो एंट्री. केवळ स्वदेशी कन्सल्टन्सी कंपन्यांनाच प्राधान्य देण्याचे आदेश. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे महत्त्वाचे आदेश. नेपाळमध्ये पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप अडकला. पुण्याहून 23 ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेला होता. 4 तारखेला 23 जण काठमांडूमध्ये पोहोचले. गेल्या 4 दिवसांपासून हे सगळे पर्यटक हॉटेलमध्ये अडकलेत. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लवकरच मिळणार. महिला आणि बालविकास विभागाला 344.30 कोटींचा हा निधी. आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 13 हप्त्यांचे पैसे मिळालेत. नवीन नागपूरची उभारणी करा, पण इतरही मेट्रो शहरांबाबत विचार करा. मुख्यमंत्री नागपूरचे असल्यामुळे नागपूरला प्राधान्य दिलं असं म्हटलं जाऊ शकतं. नवीन नागपूर उभारणीवरून सामनात्मक सरकारवर निशाणा. ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी. गायमुख घाट इथून मीरा भाईंदरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. कोल्हापुरात घरगुती गॅसचा स्फोट. अपघातात आतापर्यंत 3घांचा मृत्यू. स्फोटात जखमी झालेल्या 5 वर्षांच्या प्रज्वलचा उपचारादरम्यान मृत्यू. भंडाऱ्यामध्ये वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू. भंडाऱ्याच्या मानेगाव बाजार इथली ही घटना. शेळी चारण्यासाठी गेलेल्या 52 वर्षीय बबन भंदाडे यांच्यावर वीज कोसळली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 30 सप्टेंबरला उद्घाटन होण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होण्याची शक्यता. उद्घाटनाच्या अनुषंगानं 450 सुरक्षा रक्षक तैनात. गृह मंत्रालयानं दिलेल्या आदेशानंतर हालचालींना वेग. रश्मी शुक्ला यांच्याविरुद्धचा मानहानीचा दावा रद्द. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयानं हा दावा अवैध ठरवला. 2017 ते 18 मध्ये वादग्रस्त फोन टॅपिंगचा आरोप. नाना पटोलेंनी मागितली होती 50 कोटींची नुकसान भरपाई. धाराशिवमध्ये कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी गाव पातळीवर समित्या गठीत. समित्यांमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांचाही समावेश. अर्जदारांना मराठा समाजातील भूधारक, भूमिहीन आणि शेतमजूर असल्याचा पुरावा सादर करण्याचंही आवाहन. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. तुळजापूरचे डीवायएसपी निलेश देशमुख यांची मुदतवाढ रद्द करण्याची मागणी. मुदतवाढीवर आक्षेप घेत निलेश देशमुखांच्या बदलीची मागणी. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी. महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम. धुळ्यावरून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती. पुण्यातील डीजेच्या गाडीचा ब्रेक फेल. 7 जणांना चिरडलं. एकाचा मृत्यू. ढोल ताशा पथकातील आदित्य काळीचा दुर्दैवी मृत्यू. जुन्नरमधील मिरवणुकीदरम्यानची घटना. या संदर्भात गुन्हाही दाखल. कोल्हापुरात दागिने चोरताना दोघांकडून वृद्ध महिलेची हत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील पनोरी या गावातली घटना.
पुरावा नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी मृतदेह गोबर गॅसमध्ये टाकल्याचा प्रकार। सांगलीमधील वाटे गावातील दरा परिसरात बिबट्याचं दर्शन। बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ सध्या भयभीत। शेतकरी वर्गाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्याचीही मागणी। अहिल्यानगरमध्ये पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। दहशत माजवणाऱ्या या आरोपींची भर बाजारातनं धिंड। आरोपींनी दुकानामध्ये शिरून 2,60,000चा मुद्देमाल लुटला होता। सोलापूर शहरात सध्या पावसाचा हाहाकार। अनेक भागांमध्ये नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। नागरिकांची घरं गाड्या पाण्याखाली। शेळगी भागातील सर्व भीषण परिस्थिती ड्रोन कॅमेऱ्यात कैद। अमरावतीमधील विदर्भाच्या राजाचं आज विसर्जन, तर याचवेळी बाप्पाच्या महाआरतीला सर्व पक्ष नेत्यांची उपस्थिती असणार। गोंदियाच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मद्यधुंद अवस्थेत शाळेतच झोपले। गोंदियाच्या देवरीमधल्या मोहगावातली घटना। गावकऱ्यांनी अचानक शाळेला भेट दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस। जळगावातील भुसावळ रेल्वे विभागाच्या तिजोरीमध्ये 133 कोटी 66 लाख रुपयांची भर। महसूल मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापेक्षा 11% अधिक। चंद्रपूर शहरातील जटपुरा गेटजवळील जीर्ण इमारतीचा भाग कोसळला, तर एक महिला यामध्ये गंभीर जखमी। संबंधित इमारतीला पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती। भंडारामध्ये वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू। शेळी चारण्यासाठी गेलेल्या 52 वर्षीय शेतकऱ्यावर वीज कोसळली। मानेगाव बाजार परिसरातली घटना। बुलढाण्याच्या चिखलीमध्ये 2 गटात राडा। रक्तदान शिबिरात रक्तदान केल्याच्या कारणावरून हा राडा झाल्याचा प्रकार। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। सध्या या परिसरात तणावपूर्ण वातावरण। पोलिसांचाही चोख बंदोबस्त। शिक्षकाची बदली झाल्यामुळे विद्यार्थ्याच्या अश्रूचा बांध फुटला। धाराशिवच्या उमरगा या तालुक्यातल्या केसर जवळगा या जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकाची बदली। शिक्षक युसुफ गवंडी जात असल्यानं विद्यार्थ्यांना अश्रू अनावर। पाटणाच्या तारळे या ठिकाणी शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या भीमकुंती यात्रेची सांगता। दोन्ही मूर्तींचं विसर्जन। गुलालाची उधळण करत भीमकुंतीची मिरवणूक काढण्यात आली। जळगाव जिल्हा परिषदेच्या सफाई निविदेमध्ये घोळ झाल्याचा आरोप। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विवेक सुनावणे यांचा प्रशासनाला इशारा। पारदर्शक निवेदनानुसार आता काम करण्याचीही मागणी। इचलकरंजी शहरात फायनान्स कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ग्राहकावर गुन्हा। गाडीचे हप्ते थकल्यामुळे कंपनीनं गाडी जप्त केली। गाडी परत घेण्याचा प्रयत्न केला असता ग्राहक आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद। दोन्ही गटांवर गुन्हा दाखल। अकोल्याच्या शिवापूरमध्ये 10 फुटी अजगर सापडला। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। सर्पमित्र बाळ काळगे अजगराला पकडून जंगलात त्यांनी सोडलाय। रत्नागिरीच्या खेडशी गावातील डफळ चोळवाडी या ठिकाणी गव्यांचा उपद्रव वाढला, तर गेल्या महिनाभरापासून गव्यांनी भातशेती आणि फळबागांचं मोठं नुकसान केलं। गव्यांमुळे ग्रामस्थांमध्येही भीतीचं वातावरण। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून